आषाढी वारीच्या तोंडावर पंढरपुरातल्या शासनाच्या 108 रुग्णवाहिकेच्या चालक आणि डॉक्टरांनी काम बंद करून संपावर जाण्याचा इशारा दिलाय. समान वेतन समान काम ह्या तत्वावर 108 रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांना सेवा सुविधा पुरवण्यात याव्या, जुन्या जीर्ण गाड्यांऐवजी नव्या रुग्णवाहिका द्याव्यात अशा अनेक मागण्यांसाठी रुग्णवाहिकेचे डॉक्टर आणि कर्मचारी संपावरती जाण्याच्या तयारीत आहेत. आषाढीमध्ये 15 लाख भाविक येत असतात आणि अशा वेळी येणाऱ्या भाविकांमध्ये आपत्कालीन व्यवस्थेसाठी रुग्णवाहिकेची गरज असते. पण आता 108 रुग्णवाहिकेचे डॉक्टर आणि चालक संपावर गेले तर प्रशासनाची मोठी डोकेदुखी वाढणार आहे. मी नागनाथ नामदेव नरळे करकम लोकेशनला काम करतोय. 2014 सालापासून आम्ही महाराष्ट्रामध्ये 1980 म्हणजे 2000च्या आसपास सर्व पायलट बांधव काम करत आहोत आणि 2017 पासून प्रशासन आणि कंपनी यांना वारंवार निवेदनाद्वारे आंदोलन करून बऱ्याच वेळा आमच्या मागण्यासाठी आम्ही ह्या गोष्टी करून सुद्धा कंपनीनं किंवा प्रशासनानं आमच्याकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही. या महागाईच्या काळामध्ये बाकीच्या 10 वर्ष काम झालेल्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेमध्ये समावेशन केलं कंत्राटी कर्मचाऱ्यांचं, पण आमचं ते होत नाही म्हणताय. ठीक आहे, मान्य आहे, पण जे शासनाचे कर्मचारी जे काम करतायत तेच काम आम्ही पण करतोय. त्यामुळे समान कामाला समान पगार हा आम्हाला मिळाला पाहिजे ही प्रामुख्याने आमची पहिली मागणी आहे. आणि त्यानंतर दुसरी मागणी आहे, ज्या गाड्या जीर्ण झालेत बाकीच्या गोष्टी त्या गाड्या महाराष्ट्रभर पेटतायत, जळून राख होती त्या गाड्याची. आणि माझ्या पायलट बांधवांना महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 ते 11 महिने झालं ESI, PF या बाकीच्या गोष्टी आणि मेडिक्लेमची सुविधा या कंपनी मार्फत दिली गेली नाही. 14 ते 17 या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये PF या कंपनीनं आम्हाला 1 रुपया दिलेला नाही. आणि ह्याच्यासाठी आमचं एक तीव्र आंदोलन डॉक्टर आणि पायलट संयुक्त विद्यमाने एक आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे. आणि सेंटर ऑफ ट्रेड युनियन चे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर DR कराड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आंदोलन करतोय. प्रशासन आणि सेवा पुरवठादार यांनी 1 तारखेच्या अगोदर जर आम्हाला बैठकीसाठी वेळ देऊन त्या बैठकीमध्ये या विषयावरती तोडगा नाही काढला तर आम्ही 1 तारखेला तीव्र स्वरूपाचं आंदोलन करतोय. ह्याची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा आरोग्यमंत्री असतील यांनी घेऊन हा विषय कुठंतरी निकाली काढावी ही माझी काम बंद आंदोलन आमचं 1 तारखेपासून आहे. त्याच्यामध्ये जर त्यांनी काय तोडगा नाही काढला तर तिथून पुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करू हे आम्ही एक त्यांना विनंती करतोय. आणि त्यांनी यामध्ये एक तोडगा काढावा ही अशी आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या पायलट बांधवांच्या वतीने विनंती आहे.